आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं रिक्षा चोरीचा गुन्हा अवघ्या 12 तासांमध्ये उघडकीस आणत आरोपीला अटक करून 1,40,000 रुपये किमतीची रिक्षा हस्तगत केली आहे। या प्रकरणी अलेक्स पॉल्सन कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11 जून 2026 रोजी रात्री 9:30 ते 10:30च्या दरम्यान ते पत्नी आणि मुलीसह जत्रा नांदूर लिंक रोडवरील मॉम्स कोकण कट्टा येथे जेवणासाठी गेले असता हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज कंपनीची MH15 FU 0539 क्रमांकाची रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली होती। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासादरम्यान CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचं वर्णन मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी गजानन नगर कोणार्क नगर परिसरामध्ये राहत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आकाश जनार्दन सांबरे वय 27 राहणार गजानन रो हाऊस कोणार्क नगर आडगाव शिवार नाशिक याला ताब्यात घेतलाय। चौकशीमध्ये त्याने मॉम्स कोकण कट्टा येथून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून 2017 मॉडेलची काळ्या रंगाची आणि पिवळा पट्टा असलेली बजाज कंपनीची MH15 FU 0539 क्रमांकाची रिक्षा जप्त करण्यात आली असून तिची किंमत 1,40,000 रुपये। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बोंडे, सतीश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख तसेच मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांनी सहभाग घेतला। आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 235/226 BNS 309/6 352 35 प्रमाणे 13/6 गुन्हा दाखल आहे। यातील फिर्यादी हे जत्रा चौफुली या ठिकाणी थांबलेले होते। त्यांना घरी जाण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी रिक्षाची वाट पाहत थांबलेले असताना 2 अनोळखी इसम त्या ठिकाणी आले। त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीवरती बसवलं। त्यानंतर ते त्या फिर्यादी यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली व त्यांच्याकडील फोन हा बळजबरीने ते घेऊन गेले। त्यानंतर फिर्यादी आल्यानंतर आडगाव पोलीस स्टेशनला वर नमूदप्रमाणे जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठांचे मार्गदर्शन सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता लागलीच उघड करण्यासाठी आदेश देण्यात आले। त्यानंतर तपास पथकाचे अंमलदार सुमित शिंदे व पोलीस अंमलदार योगेश गावित हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना वरील वर्णनाचे इसम तसेच ती मोटरसायकल दिसून आली। फिर्यादी त्यांच्या सहज असताना ते निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। तसेच आरोपी यामध्ये निष्पन्न होऊन त्यांनी कबुली दिल्याने त्यांच्याकडील एक रेडमी कंपनीचा मोबाईल जो फिर्यादीचा आहे तो, तसेच 40,000 रुपये किमतीची त्यांची हिरो होंडा कंपनीची जी गाडी होती ज्यावरती फिर्यादीला घेऊन गेले होते असा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। तसेच यामध्ये 2 आरोपी आहेत, गणेश शांताराम नेहरे राहणार कोणार्क नगर आडगाव नाशिक तसेच शुभम अशोक मडावी या 2 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। पुढील मान्य रिमांड रिपोर्टने त्यांना हजर करत आहोत मान्य न्यायालयामध्ये।